की कोण की सर्वच बॉलर वगैरे अमोल असेल, सागर असतील, विनोद असेल, की क्रिकेट हा खेळ असा आहे की जिद्द सोडली नाही पाहिजे शेवटपर्यंत आणि खरंच मेहनतीने खेळलं पाहिजे तर आपण कुठेतरी जिंकू शकतो. असं नाही की समोरची टीम आहे म्हणून आपण आधीच हार मनात मानली नाही पाहिजे. ओके. नक्कीच या आयोजनाविषयी आणि तुमच्या टीमविषयी काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि मस्त वाटतं की मॅच असं म्हणजे मोठ्या लीगला कुठेतरी खेळतोय असं वाटतंय. आणि टीम झाली तर आत्ताच आमची टीम म्हणजे 2-3 महिने झाले खेळलेली नाही, तरी पण सर्वांनी म्हणजे परफॉर्मन्स चांगला दिला आणि इथून पुढून पण देतील असं गाय धरतो. नक्कीच दादा, तुम्हाला येणाऱ्या सर्व मॅचेससाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या कराड टेनिस क्रिकेटकडून, त्याचबरोबर 32 क्रिकेट असोसिएशनकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच खेळत राहा. नक्की स्वामी समर्थ चरणी आम्ही प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. येस कॅमेरामॅन, आपण मॅच कव्हर करा. थँक्यू. दरम्यान मैदानामध्ये अनोखं दृश्य पाहायला मिळते. सचिन मस्के साहेब स्वराज 11च्या जर्सीमध्ये पाहायला मिळतात. आज जर पाहिलं तर 32 स्पोर्ट्स असोसिएशनसाठी खूप मोलाचं सहकार्य साहेबांचं असतं. महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल आहेत आणि आपल्या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर या चमचम ट्रॉफ्या आहेत ना, त्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केलेल्या आहेत. याबी स्विचचा फटका सजवत होता, परंतु अतिशय वेगाने चेंडू रिलीज झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान रिव्हर्स स्विचचे जर पाहिलं तर बादशाह म्हणून मानले जातात. मान्य श्री सचिन मस्के साहेब या ठिकाणी स्वस्तामध्ये बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. स्वराज 11 या टीमचा टी शर्ट परिधान करून ते स्वतः मैदानामध्ये गेलेले पाहायला मिळाले. परंतु हरकत नाही, या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि जर पाहिलं तर आपल्या टीमचे आधारस्तंभ आहेत आणि आपल्या असोसिएशनचे देखील आधारस्तंभ आहेत. आज जर पाहिलं तर अतिशय चांगली कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलीसमध्ये मस्के साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो. गोलंदाज ट्रॅकवरती विकी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतो तो विकी. अप्रतिम अप्रतिम स्ट्रोक. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती अप्रतिम षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. चला, सामना स्पीडअप घ्या. स्टॉप वॉच ऑन आहे, त्यामुळे वेळ तर अजिबात तुम्ही खर्च करू नका, आम्ही विनंती करतो. यानंतर जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आलेल्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी येतात, त्या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. दीपक दादा देखील खुश आहेत. अमोल माने याची या ठिकाणी जर पाहिलं तर ते मार्गदर्शक आहेत आणि ते देखील खुश आहेत. या सामन्याकडे खूप खूप अपेक्षा होते त्यांच्याकडून. अमोलला फक्त शिव्या द्यायच्याच बाकी होते. ही फक्त गमतीची गोष्ट आहे, मनावरती घेऊ नका, कारण अतिशय चांगलं काम दीपक दादा आहेत, त्याचबरोबर अमोल दादा आहेत, दुसरे अमोल दादा आहेत, विनोद माने, अतिशय चांगलं आहे सूरज, सागर दादा, अतिशय चांगली त्यांनी टीम उभारणी केलेली आहे. सागर थोरात देखील अतिशय चांगलं या ठिकाणी काम करतायत.
यावेळी अप्रतिम सेल पकडलेला पाहायला मिळाला, अतिशय सुंदर सेल पकडलेला पाहायला मिळाला. योग्य सेल. चांगला बॉल, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बरोबर जर पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये अनेक रोमहर्षक मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवरवाडी टीमने जर पाहिलं तर अतिशय चांगलं प्रदर्शन या अगोदर केलेलं पाहायला मिळालं. दरम्यान षटक समाप्त झालेलं आहे. दुसरं 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली फक्त 7. वेदांत. तिसरे षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. किरण. या बी स्विंग आणि मिस अप्रतिम चेंडू हाताळायला पाहायला मिळाला किरण याच्या माध्यमातून. धावा किती आहेत सर? टायमर ऑन आहे. एक धाव. या चेंडूला फक्त पुश केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. वाकुर्डे खुर्दचे आमचे सहकारी मान्य श्री सचिन जाधव साहेब यांना विनंती आहे आपण समोरशन कक्षामध्ये यायचं आहे.
तर यस 3 षटकांची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9. मित्रांनो स्पीडअप घ्या. मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. दरम्यान माननीय श्री संदीप कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही शुभ सन्मान घेतोय. त्यांचा सन्मान विजय जाधव दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही सन्मान घेतोय. सूरज कांबळे साहेब यांचा सन्मान घेतोय. त्यांचा सन्मान विजय जाधव दादा यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही सन्मान घेतोय. एक आपल्याच भागातील क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचा सन्मान विजयदादा जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर मान्यश्री सुरेश कांबळे दादा यांचा या ठिकाणी देखील आपण शुभ सन्मान घेतोय. सकाळपासून त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी भेट दिली आणि अतिशय मोलाचं योगदान यांचं लाभलेलं आहे. सुरेश कांबळे दादा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. त्यांचा सन्मान विजयदादा जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान घेतोय. थँक्यू सर. संध्याकाळी नक्कीच ते या स्पर्धेमध्ये जुडले जातील. चला पुढील सामन्याचा टॉस शंकरदादा स्पोर्ट मोहिते सोनवडे. माफ करा. कोणती टीम थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. अप्रतिम शॉट. 6 रन आउट ऑफ द ग्राउंड. विकी कांडेकर यांच्या बॅटमधून हा अप्रतिम षटकार पाहण्यात आला. विकी कांडेकरने जर आणखीन एक सर षटकार लगावला तर सागर थोरात यांच्याकडून 501 रुपये. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. या ठिकाणी पंच अजय माने. अजूनही देखील विकी यांना चान्स आहे 500 रुपयाचं पारितोषिक जिंकण्यासाठी. पुनश्च एकदा व्हाईट बॉल. असं बोल. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. इथे तिसऱ्या धावाचा देखील आणि रन आउट. 4 ओव्हरचा स्कोर 25 धावाचं आव्हान या ठिकाणी कोंडावडी टीमला हे करायचं आहे.
सचिन मस्के महाराष्ट्र पोलीस स्वराज्य टीमचे आधारस्तंभ यांच्यामार्फत ह्या चमचमात्या ट्रॉफ्या सौजन्य दिलेल्या आहे. चला सामना चालू करा. टाइम लावलेला आहे 12:15 झालेत. 12:30 सामना संपला पाहिजे. फलंदाज श्रीकांत एक उत्कृष्ट बॅट्समन म्हणून ओळखले जातात आणि फिरकीचा जादूगार सचिन मस्के गोलंदाजी मार्कवर. चला स्टार्ट करायचं सचिन भाऊ. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत सचिन मस्के साहेब आणि विकेट घेतली ती एक उत्कृष्ट फलंदाज श्रीकांत सावंत यांची. बॅट्समन जरा स्पीडअप घ्यायचा आहे. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. पंच थोडा स्पीडअप घ्यायचा आहे सर. तुमच्यासाठी या ब्रेक नंतर थोडं डिंग ब्रेक होईल तुमचा. अप्रतिम गोलंदाजी सचिन मस्के यांच्याकडून. उगाच म्हटलं जातं का त्यांना फिरकीचा जादूगर. आज त्यांच्या टीमचा उत्कृष्ट बॅट्समन ऑलराऊंडर अभि पाटील हे काय काय त्यांच्या लग्न समारंभ असल्यामुळे ते आज खेळू शकत नाहीत. तरीही त्या टीमची धुरा ही सचिन मस्के यांनी सांभाळलेली आहे. जर हॅट्रिक जर घेतली तर अमोल माने यांच्याकडून 501 रुपये बक्षीस देण्यात येईल. मित्रांनो काळजी घ्यायची आहे.
या ठिकाणी जबरदस्त फटका 4 रनसाठी. नाव काय अजय यांच्या बॅटमधून हा आलेला चौकार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सचिन मस्के साहेब यांच्या मार्फत बघायला मिळते. टीमचा स्कोर झालेला आहे 5 रन 2 विकेट. उत्कृष्ट अशी बोलंग सागर थोरात यांच्याकडून हा कॅच मिस झालेला आहे. मित्रांनो काळजी घ्या, त्या सनग्लासेस कॅप वगैरे वापर करायचा आहे. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे पंच. उत्कृष्ट असं प्रदर्शन बॉलिंगचं मिळण्यात. ओ हो, इथं अंपायरचा नॉटआउटचा इशारा. ओव्हरची समाप्ती. सचिन मस्के यांच्याकडून एक जबरदस्त ओव्हर बघण्यात मिळाली. सात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 7 या आकड्यावरती. आता छोटा पॉकेट बडा धमाका. अमित बॉलिंग मार्कवर. दोन्ही टीमांनी लक्ष द्यायचं इकडं. जो या सामन्यामध्ये विनिंग होईल त्यांनी लगेचच टॉससाठी यायचं आहे. शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे यांच्यासोबत मॅच असणार आहे आपली. चला बॉलिंग मारते अमित. स्टार्ट करायचं आहे. अंपायरचा वाईड बॉलचा इशारा. अजय माने. उत्कृष्ट फटका योगेश यांच्या बॅटमधून. एक रन. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन इथं अमितकडून बघण्यास मिळते. फिरकेचा जादूगार. बघायला गेलं तर मांगरूळ टीममध्ये जेवढे बी बॉलर आहेत ते सर्व कट्टर आणि फिरकी गोलंदाज बघायला मिळतील. उत्कृष्ट झेल सोडला गेलेला आहे. जेवढी बॉलर मेहनत घेतोय तेवढीच फिल्डर ही मेहनत घेणं गरजेचं आहे. आम्ही त्यांचा पुढचा बॉल. उत्कृष्ट फटका. बघूया कॅच होतोय का. कॅच ड्रॉप झालेला आहे. इथे 1 रनाचं रूपांतर दुहेरीमध्ये. कॅच विन मॅच विन म्हटलं जातं ते याच कारणासाठी.
उत्कृष्ट फिल्डिंग राहुल तांबेरे यांच्याकडून बघायला मिळाली. स्कोअरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि स्कोअर बोर्डवरती 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल 11. सचिन मस्के यांची सचिन बा अंपायरवरती कोणताही दबाव टाकायचा नाहीये. रणवीर स्पोर्ट पॅनलचे ते अंपायर आहेत, त्यामुळे तुम्ही काही शंका घ्यायची नाही त्यांच्यावरती. तसेच अंपायर आणि सचिन भाऊ एक उत्कृष्ट मल्ल देखील आहेत. एकारांचं दुहेरी धावेत रूपांतर. उत्कृष्ट असा फटका सजवण्यात आलेला आहे आणि हा बघूया 6 धावांसाठी. दहा बॉल 3 रन ची आवश्यकता कोंडावडे टीमसाठी. हेलिकॉप्टर सजवलेला आहे परंतु कॅच ड्रॉप झालेला आहे. फेकी देखील चुकीची. एका धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर आणि मॅच विन करण्यासाठी 1 रनची आवश्यकता आहे. कोंडावडी टीम आणि कराड टीम टॉस साठी लगेच यायचं आहे. चौकार मारून सामना जिंकलेला आहे हा मोरिया 11 कोंडावडी या संघाने. चला लगेचच कॅप्टन कोंडावडी कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोरिया 11 कोंडावडी टीमचा अजय.